प्रेक्षक मित्रांनो, ज्या आईने आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्या मुलाला लहानाचे मोठे केले, आज तोच मुलगा त्यांच्या 70 वर्षाच्या आईशी एक घोट पाण्याचा सौदा करत होता. तहानलेल्या आईने हात पुढे केला तेव्हा त्या दुष्ट मुलाने पाणी जमिनीवर ओतले आणि म्हणाला, तू या कागदपत्रांवर सही केलीस तरच तुला पाणी मिळेल. पण त्याला माहीत नव्हतं की दारावर त्याचा मृत्यू म्हणजे त्याची बहीण दाराशी उभी होती. आईने न्यायालयात असे काय म्हटले की न्यायाधीशांनाही अश्रू अनावर झाले. ही हृदयद्रावक कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया. रात्रीचे 11 वाजले होते. बंद खोलीत अंधार होता, पण नीलमताईंच्या हृदयात आणखी गडद अंधार पसरला होता. खोलीच्या बाहेरून अन्नाचा एक मधुर सुगंध येत होता. कदाचित एखादं शाही पक्वान्न बनवलं जात होतं. त्या पक्वान्नाचा सुगंध निलिमाताईंच्या कोरड्या आतड्यांना त्रास देत होता. एकेकाळी शैक्षणिक जगात आदरणीय असलेल्या 70 वर्षीय निलिमाताई तिच्या स्वतःच्याच घराच्या सर्वात घाणेरड्या कोपऱ्यात अस्वच्छ फाटलेल्या गादीवर पडल्या होत्या. उन्हाळ्याच्या कडक दुपारी तिचा घसा तहानेने सुकत होता, तिचे ओठ सुकत होते आणि तिची जीभ तिच्या टाळूला चिटकत होती. तिला तो दिवस आठवला जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. रोहन तेव्हा फक्त 10 वर्षाचा होता. निलिमाने तिचे तारुण्य, तिचे छंद, तिच्या रंगेबिरंगी साड्या सर्व काही तिच्या पतीच्या चितेवर अर्पण केल्या होत्या, जेणेकरून रोहनला त्याच्या वडिलांची अनुपस्थिती जाणवू नये. ती स्वतः कोरडी भाकरी खात होती, पण रोहनच्या शाळेच्या डब्यात त्याला नेहमीच चांगले जेवण कसे देता येईल याचा प्रयत्न करत असायची. आणि आज तीच म्हणत होती, हे देवा, या दिवसासाठी मी माझ्या मुलाला जन्म दिला होता का? याच दिवसासाठी मी त्याला एवढं वाढवलं का? निलिमाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडला. प्रकाशाचा एक तेजस्वी किरण तिच्या म्हाताऱ्या डोळ्यांवर पडला. रोहन तिच्या समोर उभा होता. त्याच्या हातात थंड पाण्याचा एक ग्लास होता. निलिमाताईंनी पाण्यासाठी वेदनेने हात पुढे केला. तिचे शरीर थरथरत होते, जणू काही ती भीक मागत आहे. बाळा, पाणी दे रे. तिच्या घशातून आवाज नाही तर एक आक्रोश बाहेर पडला. रोहन त्याच्या आईजवळ आला. त्याने हळुवारपणे पाण्याचा ग्लास तिच्या कोरड्या ओठांवर आणला. निलिमाताईंना जणू काही तिला जीवन मिळाले आहे असे वाटत होते. तिने ओठ उघडताच त्या नालायक मुलाने लगेच ग्लास मागे घेतला. खोलीत शांतता पसरली. रोहनच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य पसरले. एवढ्या लवकर नाही आई. रोहनने खिशातून एक कागद काढला आणि बेडवर फेकला. आधी यावर सही कर. खूप नाटके झालीत तुझी. मला आत्ताच्या आत्ता 30,000 रुपये हवे आहेत. निलिमाताईंनी अविश्वासाने आपल्या मुलाकडे पाहिले. हा तोच रोहन होता का ज्यासाठी निलिमाताई त्याच्या लहानपणी रोहनला थोडा ताप आला तरी रात्रभर जागत असायच्या? आज तोच मुलगा प्रत्येक तासाला पाण्यासाठी सौदा करत होता. निलिमाने तिच्याकडे उरलेली थोडीशी ताकद एकवटली आणि म्हणाली, मला एकदाचे मारून टाक, पण लक्षात ठेव, मी तुला एक पैसाही देणार नाही. रोहनचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने तेच थंड पाणी ज्यासाठी त्याची आई तळमळत होती, तडफडत होती, त्याचा प्रत्येक थेंब निलिमासमोर त्याने जमिनीवर ओतला आणि म्हणाला, ठीक आहे तर या जमिनीवर सांडलेलं पाणी चाटत बस. जोपर्यंत तू सही करत नाहीस तोपर्यंत तुला अन्न किंवा पाणी मिळणार नाही. याच कोठडीत सडून मरून जा. रोहनने पाय आपटले आणि दार जोरात आदळून बंद केले आणि बाहेरून कडी लावण्याचा आवाज आला. निलिमाचे हृदय दुःखी झाले. आता त्या अंधारात फक्त तिच्या रडण्याचा आवाज घुमत होता. त्यावेळी तिला असं वाटत होतं की आजची रात्र तिची शेवटची रात्र असावी. तेवढ्यात मुख्य दाराची बेल वाजली. रोहन आणि त्याची पत्नी अवनी जे बाहेर TV पाहत होते ते घाबरले. इतक्या रात्रीच्या वेळी कोण असू शकतं? रोहनने चिडून दार उघडले. कोण आले आहे इतक्या रात्री? आणि दार उघडताच समोर पाहून त्याचे शब्द त्याच्या घशातच अडकले. कारण प्रमिला त्याच्या समोर उभी होती, निर्मलाताईंची मोठी मुलगी. पण ती नेहमीसारखी दिसत नव्हती. ती शांत आणि दबावाखाली वाटत होती. आज तिचे डोळे रागाने भरलेले होते आणि तिच्या मागे खाकी गणवेशात 2 पोलीस आणि गाव प्रमुख उभे होते.
प्रमिलाने रोहनला बोलण्याची संधी दिली नाही. तिने तिच्या सर्व शक्तीनिशी त्याला लांब ढकलले आणि जोरात ओरडली, लांब हो, माझ्या मार्गावरून दूर जा. रोहन भिंतीवर आदळला. प्रमिला आत आली आणि म्हणाली, आई, आई तू कुठे आहेस? प्रमिलाने कोपऱ्यात असलेली छोटी खोली उघडली. तेव्हा आतले दृश्य पाहून ती घाबरली. तिचे हात थरथरू लागले. तिची आई जमिनीवर सांडलेल्या पाण्याला बोटांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. आई, असे ओरडून प्रमिला इतक्या जोरात किंकाळली की बाहेर उभे असलेले पोलीसही थरथरले. प्रमिलाने धावत जाऊन आईला मिठी मारली. चे डोके तिच्या मांडीवर ठेवताच तिला तिच्या आईचे शरीर आगीसारखे जळत असल्याचे आणि संपूर्ण शरीर हे सांगाड्यासारखे बनत असल्याचे जाणवले. निलिमाने अंधुक डोळ्यांनी मुलीकडे पाहिले. तिला वाटलं जणू देवाने तिच्यासाठी देवदूत पाठवला आहे. थरथरत्या ओठांनी ती कुजबुजली, पाणी, पाणी दे बाळा, पाणी. प्रमिलाने तिची पाण्याची बाटली तिच्या आईच्या तोंडाला लावली. पाणी पिताच निलिमाने प्रमिलाचा हात घट्ट धरला, जणू एखाद्या बुडणाऱ्या माणसाला आधार मिळाला असेल. प्रमिलाने डोके वर करून दारात उभ्या असलेल्या रोहनकडे पाहिले. प्रमिलाच्या डोळ्यातील द्वेषाने रोहनला गाढ हादरवले होते. प्रमिला गर्जना करत म्हणाली, आजपर्यंत मी तुला माझा भाऊ मानत होते म्हणून मी गप्प राहिले रे. पण आज तू माझ्या आईला नाही तर तुझ्या स्वतःच्या मृत्यूला आव्हान दिले आहे. जर माझ्या आईला एक ओरखडाही लागला असता ना, तर मी तुला याच घरात जिवंत जाळले असते. रोहनला घाम फुटला. तो थरथरायला लागला. पोलीस निरीक्षक पुढे सरसावले आणि त्यांनी हातकड्या काढल्या आणि म्हणाले, मिस्टर रोहन, तुमच्या आईला डांबून ठेवल्याबद्दल आणि तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे. रुग्णवाहिकेच्या सायरनने रात्रीच्या शांततेला छेद दिला. रुग्णवाहिकेच्या आत प्रमिलाने तिची आई निलिमाताई हिला आपल्या मांडीवर घेतले. ती वारंवार तिच्या आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, आई, डोळे उघड, बघ मी इथे आहे. आता तुला कोणीही त्रास देणार नाही. पण निलिमाचे शरीर एका कोरड्या बुंध्यासारखं निर्जीव पडलं होतं. तिचा श्वास इतका मंद होता की प्रमिलाला वारंवार चेक करावे लागत होते की आईचा श्वास सुरू आहे की नाही. शहरातील सरकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये स्ट्रेचरचा आवाज आला. डॉक्टर, डॉक्टर, कृपया लवकर माझ्या आईला पहा. प्रमिला ओरडली. डॉक्टरने निलिमाची नाडी तपासली आणि नंतर स्टार्चने तिच्या डोळ्यांची तपासणी केली. डॉक्टरने प्रमिलाकडे तिरस्काराने पाहिले आणि कडवटपणे म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही तिला इथे रुग्णालयात आणलेत की तुम्ही तिला थेट स्मशानभूमीत घेऊन जात होतात? हे ऐकून प्रमिलाला तिच्या पायाखालून जमीन सरकल्याचे जाणवले. डॉक्टर, मी? डॉक्टरांनी तिला मध्येच थांबवलं. या किती दिवसांपासून उपाशी आहेत? तिच्या शरीरात पाण्याचा एक थेंबही नाही आणि तिच्या शरीरावर हे निळे डाग? हा आजार नाही तर तिला मंद विषाने मारण्याचा प्रयत्न आहे. जर आणखी 2 तास उशीर झाला असता ना, तर ती कोमात गेली असती किंवा मेलीसुद्धा असती. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून प्रमिलाचे हृदय पिळवटून गेले. ती भिंतीला टेकून जमिनीवर बसली आणि तिला रडू कोसळले. तिला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. किती दुर्दैवी मुलगी आहे मी. माझी आई इतके महिने त्रास सहन करत होती आणि मी माझ्या सासरच्यांच्या घरी आनंदाने राहत होते. ICUच्या बाहेर तासनतास गेले. निलिमाताईंना ग्लुकोज आणि ऑक्सिजन दिला जात होता. प्रमिला तिच्या आईला काचेच्या खिडकीतून सारखी एकटक पाहत होती. जी आई एकेकाळी तिच्या शाळेत हजारो मुलांना ओरडून शांत करायची, पण आज ती स्वतः इतकी शांत होती की मशीनचा बीपही जोरात आवाज करत होता. तेवढ्यात इन्स्पेक्टर शिंदे आले. ते म्हणाले, प्रमिलाताई, डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. हे घरगुती हिंसाचार आणि हत्या करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. रोहन आणि त्याची पत्नी अन्वी आता तुरुंगात आहेत. पण आपल्याला तुमच्या आईला शुद्धीवर येण्याची वाट पाहावी लागेल. प्रमिलाने आपले अश्रू पुसले आणि विचारलं, इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ रोहन, त्याने एकदा तरी विचारले का की आई कशी आहे? इन्स्पेक्टर म्हणाले, हे विचारण्यापेक्षा तो तुरुंगात असलेल्या त्याच्या पत्नीवर ओरडत आहे की तुझ्यामुळे मी अडचणीत आलो आहे. त्याला त्याच्या आईची जराही काळजी नाही, पण त्याला त्याची नोकरी आणि आदर गमावण्याची भीती आहे. खरे सांगू प्रमिलाताई, मी माझ्या कारकिर्दीत अनेक गुन्हेगार पाहिले आहेत, पण मी पहिल्यांदाच इतका दगडी मनाचा मुलगा पाहिला आहे.
हे ऐकून प्रमिलाच्या मनाला खूप दुःख झाले. तिला तिच्या डोळ्यांसमोर बालपणीच्या आठवणी येऊ लागल्या. रोहन जेव्हा ॲक्सिडेंटच्या वेळी जखमी झाला होता तेव्हा आई निलिमाने अनवाणी मंदिराच्या पायऱ्या चढल्या होत्या आणि आज तोच मुलगा त्याच्या आईसाठी नाही तर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या जीवाची भीक मागत होता. पहाटेचे 4 वाजले होते. अचानक ICUमध्ये गोंधळ उडाला. नर्सने इशारा केला, निलिमाताई शुद्धीवर आल्या आहेत. प्रमिला आत धावत गेली. आई. निलिमाताईंनी मोठ्या कष्टाने तिच्या जड पापण्या उघडल्या. तिच्या अंधुक डोळ्यांनी तिने मुलगी प्रमिलाचा चेहरा ओळखला. तिच्या कोरड्या ओठांवर एक मंद हास्य उमटलं आणि म्हणाली, प्रमिला. तिचा आवाज कोरड्या पानांच्या सळसळत्या आवाजासारखा होता. प्रमिलाने तिच्या आईचा हात धरला आणि म्हणाली, हो आई, मीच आहे, तुझी मुलगी प्रमिला. आता सर्व काही ठीक होईल आई. मी त्या दुष्ट रोहनला तुरुंगात पाठवले आहे. आई, तू अजिबात घाबरू नकोस. रोहन तुला पुन्हा कधीही त्रास देणार नाही. निलिमाताईंनी जेल हा शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता पसरली. तिला लावलेली यंत्र जोरात आवाज करू लागली. तिने तिच्या सर्व शक्तीने प्रमिलाचा हात ओढला आणि म्हणाली, काय? रोहन आणि जेलमध्ये? निलिमाताईंच्या डोळ्यात अश्रू आले. नाही प्रमिला, त्याला बाहेर काढ. त्याला तुरुंगात पाठवू नकोस ग. प्रमिला स्तब्ध झाली आणि म्हणाली, आई, तू हे काय म्हणत आहेस? त्याने तुला एक घोट पाण्यासाठी एवढं तळमळत सोडलं. त्याने तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. निलिमाताई तिच्या तुटलेल्या श्वासातून बोलली, मला माहीत आहे प्रमिला, तो श्रावण कुमार नाही आहे, पण तो माझा मुलगा आहे ग. त्याने मला पाणी दिले नाही तर काय झाले, पण मी त्याला माझे दूध पाजले आहे. जर तो तुरुंगात गेला तर त्याचे करिअर, त्याचे भविष्य उद्ध्वस्त होईल. माझे मातृप्रेम मला त्याला शिक्षा करण्याची परवानगी देत नाही. प्रमिला, माझ्या मुलाला वाचव. आईच्या तोंडून हे सर्व शब्द ऐकून प्रमिला दगडाच्या पुतळ्यासारखी उभी राहिली. एका बाजूला एक मुलगा होता ज्याने तिच्या मालमत्तेसाठी आपल्या आईचा जीव घेण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती, आणि दुसरीकडे एक आई होती जी मृत्यूपासून वाचल्यानंतरही त्याच मुलाच्या करिअरबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल चिंता करत होती. प्रमिलाने पहिल्यांदाच तिच्या आईचा हात धरला. तिच्या डोळ्यात आता दया नव्हती तर दृढ निश्चय होता. प्रमिला कठोरपणे म्हणाली, नाही आई, आज मी माझा निर्णय तुझी मुलगी म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून घेईन. जर रोहन आज जिवंत राहिला तर या जगातील प्रत्येक मुलाला हा दिलासा मिळेल की पालकांचा वापर केल्यानंतर त्यांना फेकून दिले जाते, परंतु त्यांची आई त्यांना माफ करेलच. प्रेम म्हणजे कमकुवतपणा नाही आई. प्रमिलाने डॉक्टरकडे पाहिले आणि म्हणाली, डॉक्टर, तुम्ही आईवर उपचार करा. मी पोलीस स्टेशनला जात आहे. आज निकाल लागूनच राहील. आईचे दूध जास्त भारी आहे की मुलाचे पाप. प्रमिला पटकन वॉर्डमधून निघून गेली. निलिमाताई प्रमिला जाताना तिच्या मागे प्रमिला प्रमिला हाक मारत राहिल्या. बाहेर येताच प्रमिला आकाशाकडे पाहत होती. पहाट झाली होती, पण तिला माहीत होतं की खरी लढाई आत्ताच सुरू झाली आहे. तिला तिच्या आईविरुद्ध लढायचे होते, पण तिच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी. जिल्हा न्यायालयाचा कक्ष क्रमांक 4 भरलेला होता. हा आता फक्त घरगुती हिंसाचाराचा खटला नव्हता, तर संपूर्ण शहरात एक चर्चेचा विषय बनला होता. रोहन आणि अन्वी एका बाजूला साक्षीदार पेटीत उभे होते. त्यांचे डोके झुकलेले होते. त्यांचे चेहरे असहाय्यतेचे ढोंग करत होते. प्रमिला दुसऱ्या बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही तीच आग होती आणि मध्यभागी व्हीलचेअरवर बसलेली निलिमाताई होती. तिच्या हातात एक ड्रीप होता. तिच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर खोल वेदना कोरल्या गेल्या होत्या आणि तिच्या डोळ्यात एक भयानक शांतता होती. न्यायाधीशांनी हातोडा वाजवला. कार्यवाही सुरू होऊ द्या. रोहनचे वकील त्यांचा काळा कोट समायोजित करत म्हणाले. त्यांच्या आवाजात एक धूर्त आत्मविश्वास होता. न्यायाधीश महाराज, माझा क्लायंट रोहन एक अतिशय जबाबदार नागरिक आहे आणि आज्ञाधारक मुलगा आहे. हा संपूर्ण खटला त्याची बहीण प्रमिला हिने मालमत्ता हडप करण्यासाठी रचला आहे. निलिमाताई 70 वर्षाच्या आहेत आणि तिला डिमेन्शिया आहे. ती अनेकदा जेवण करायला विसरते. माझ्या क्लायंट रोहनने तिची काळजी घेतली, पण त्यांची बहीण प्रमिला, जिने लग्नानंतर कधीही मागे वळूनसुद्धा पाहिले नाही, ती आता अचानक मालमत्तेच्या लोभाने खोटा पोलीस खटला दाखल करत आहे. रोहन गोत्यात उभा राहून मगरीचे अश्रू ढाळत होता. तो म्हणाला, न्यायाधीश महाराज,
मी माझ्या आईची पूजा करतो. ही माझी बहीण प्रमिला साप खोटं बोलत आहे. न्यायालयात शांतता पसरली. रोहनचा वकील त्याचे फासे टाकत होता. जर निलिमाताई मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सिद्ध झाले तर रोहन निर्दोष सुटला असता. प्रमिलाचे प्रतिनिधित्व करणारे सरकारी वकील देसाई त्यांच्या जागेवरून उठले आणि म्हणाले, न्यायाधीश महाराज, मी कोणताही लांबलचक युक्तिवाद करणार नाही. मी फक्त त्या आईला साक्ष देण्यासाठी इथे बोलवण्याची विनंती करतो, जिने या मुलाला लहानाचे मोठे केले. संपूर्ण न्यायालयाचे लक्ष व्हीलचेअरवर बसलेल्या निलिमाताईंकडे केंद्रित झाले. तिला साक्षीदार पेटीत आणण्यात आले. रोहनचा वकील यांनी लगेचच एक युक्तिवाद खेळला. ते निलिमाताईंकडे गेले आणि अतिशय गोड आवाजात म्हणाले, आई, तुम्ही तुमचा मुलगा रोहनवर खूप प्रेम करता ना? हे खरे आहे ना की तुम्ही तुमच्या म्हातारपणामुळे खाली पडलात आणि त्यावेळी तुमच्या मुलाने म्हणजेच रोहनने तुम्हाला मदत केली? हे खरे आहे की नाही? तुमच्या बोलण्याने तुमचा स्वतःचा मुलगा तुरुंगात जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्या लाडक्या मुलाला तुरुंगात पाठवायचे आहे का? तो एक पावणिक सापळा होता. निलिमाताई तिच्या अस्पष्ट डोळ्यांनी रोहनकडे पाहत होत्या. रोहन काहीही न बोलता खूप काही बोलत होता. त्याने आईसमोर हात जोडून ठेवले होते. त्याचे ओठ हलत होते आणि शांतपणे म्हणत होते, आई, मला वाचव प्लीज आई. मुलाला पाहून निलिमाताईंचे हृदय वितळले. तिच्या मनात प्रेमाची लाट उसळली. ती थरथर कापू लागली. ज्या मुलाला लहानपणी बोट धरून चालायला शिकवले होते तोच मुलगा आता तिच्यासमोर भीक मागत होता. निलिमाताई, ती खोटे बोलणारच होती की ती स्वतःच खाली पडली होती. तेवढ्यात तिची नजर तिच्या समोर उभ्या असलेल्या त्यांची मुलगी प्रमिलावर पडली. प्रमिलाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. ती फक्त तिच्या आईकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता, आई, जर तू आज हरलीस तर आईवडिलांसाठी लढणाऱ्या जगातील प्रत्येक मुलीचा विश्वास तुटून जाईल. तेवढ्यात सरकारी वकील देसाई यांनी एक असा प्रश्न विचारला ज्याने कोर्टाच्या खोलीचे वातावरणच बदलून टाकले. निलिमाताई, फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या. त्या रात्री जेव्हा तुम्हाला तहान लागली होती त्यावेळी रोहनने तुम्हाला पाणी दिले का? निलिमाताई स्तब्ध झाल्या. तिच्या डोळ्यासमोर तेच दृश्य चमकले. पाण्याचा तो थंड ग्लास आणि रोहनची अवस्था. अचानक निलिमाताईंच्या आत असलेली कमकुवत आई मरण पावली आणि एक स्वाभिमानी स्त्री जन्माला आली. थरथर त्या हातांनी तिने गीतेवर हात ठेवला. निलिमाताईंचा आवाज, जो आत्तापर्यंत दबलेला होता, अचानक प्रतिध्वनित झाला, पाणी. निलिमाताई रोहनच्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, न्यायाधीश महाराज, नाही, त्याने मला पाणी दिले नाही. त्याने माझ्या तहानलेल्या घशाचा त्यावेळी सौदा केला. रोहनचा चेहरा फिक्का पडला. त्याचे वकील देखील घाबरले आणि म्हणाले, आक्षेप आहे न्यायाधीश महाराज, माझ्या क्लायंटची आई पूर्णपणे खोटं बोलत आहे. न्यायाधीश ओरडले आणि वकिलाला बसण्यास सांगितले. तुम्ही साक्षीदाराला बोलू द्या. निलिमाताई आता रडत होती, पण हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते तर पश्चातापाचे होते. आई म्हणाली, न्यायाधीश साहेब, हा त्याचा दोष नाही, हा माझा दोष आहे. ती छातीवर हात मारत म्हणाली, मी त्याच्या संगोपनात कधीही काहीही कमी केली नाही. मी त्याला नेहमीच त्याच्या गरजेपेक्षा जास्त दिलं. म्हणूनच कदाचित तो असा झाला असेल. मी त्याला शिकवले की जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा तुम्हाला सर्व काही मिळते. मी माझी मुलगी प्रमिलाचा वाटा देखील माझ्या मुलाला दिला. मला वाटले होते की तो माझ्या म्हातारपणात माझा आधार असेल, पण तो एक साप निघाला. तो त्यालाच दंश करतो ज्याने त्याला दूध पाजले होते. निलिमाताईने तिचा हात वर केला. हातावर रोहनच्या पकडीचे निळे डाग होते आणि संपूर्ण कोर्टाला दाखवले, पहा न्यायाधीश साहेब, हे डाग खाली पडल्याचे नाहीत, तर हे माझ्या मुलाचे प्रेम आहे. जर माझी मुलगी प्रमिला त्या रात्री घरी आली नसती तर त्याने मला त्या दिवशी मारून टाकलं असतं आणि माझ्या मृतदेहाजवळ बसून माझ्या पेन्शनचे पैसे मोजत राहिला असता. निलिमाताई पुढे जे म्हणाल्या ते ऐकून अगदी दगड हृदयी लोकांनासुद्धा रडायला भाग पाडेल. तिने रोहनकडे वळून पाहिले आणि म्हणाली, रोहन, आज मी तुला माझ्या कुशीतून मुक्त करत आहे बाळा. ज्या दिवशी मी तुला जन्म दिला त्या दिवशी मी खूप आनंदी होते, पण आज मला तुला जन्म देण्याचा पश्चाताप आहे रे. जा, आजपासून तू माझा मुलगा नाहीस आणि आता मी तुझी आई नाही. रोहनने आईसमोर गुडघे टेकले. अन्वीने तिचा चेहरा हाताने लपवला.
प्रमिला धावत जाऊन तिच्या आईला मिठी मारते. संपूर्ण कोर्ट रूम शांत होतं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. शहराच्या मध्यवर्ती कारागृहाच्या उंच भिंतींच्या मागे बॅरेक क्रमांक 10मध्ये एक कैदी एका कोपऱ्यात बसून कोरड्या भाकरी चावत होता. तो रोहन होता. तोच रोहन जो एकेकाळी एअर कंडिशनशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हता आणि जो नेहमी तक्रार करायचा की त्याच्या आईने बनवलेल्या गरम गरम पोळ्यांना देखील नावे ठेवायचा. आज त्याने मीठ न लावलेली तुरुंगाची भाकरी आणि एका भांड्यात पाणी घेतले. रोहनने तोंडात भाकरीचा तुकडा ठेवताच तो त्याच्या घशात अडकला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. लोखंडी ताटावर पडू लागले. त्याला आठवले की त्याच्या आजारपणातही निलिमाताई रात्री 12 वाजता उठून त्याच्यासाठी गरम गरम जेवण बनवायच्या आणि म्हणत असायच्या, रोहन बाळा काहीतरी खाऊन घे, उपाशी झोपलायस रे तू उपाशी झोपलास तर मला रात्रभर झोप येणार नाही बाळा. त्याच्या आईचा आवाज रोहनच्या कानात घुमत होता आणि तो जोरात रडू लागला, ओरडू लागला. तेवढ्यात एका बलवान कैद्याने रोहनच्या ताटावर लाथ मारली आणि म्हणाला, अरे लाडसाहेब, तुम्ही काय रडत आहात? लवकर जे आहे ते खाऊन घे आणि शौचालय स्वच्छ कर. रोहन जो एकेकाळी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता आणि तो लोकांना नियंत्रित करायचा, त्याने शांतपणे जमिनीवरून त्याची विखुरलेली भाकरी उचलली आणि ती खाऊ लागला. त्याचा अभिमान, त्याचा अहंकार, सर्व काही चकनाचूर झालं होतं. अन्वीच त्याच्या उद्ध्वस्त होण्याचे मुख्य कारण होती आणि तीसुद्धा महिला तुरुंगात पीठ दळत होती. रोहनला बातमी मिळाली की ती आता सतत रोहनला शिव्या देत आहे. दुसरीकडे एक नवीन सकाळ. प्रमिला आणि तिच्या पतीने आईची इतकी काळजी घेतली, तिच्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा चमक आली. प्रमिलाची मुले तिच्या भोवती फिरत होती आणि तिला आजी आजी म्हणत गोंजारत होती. बाहेरून सर्व काही आनंदी होतं, पण एका आईचं हृदय मात्र कुठेतरी निराश होतं. ते एक असं महासागर आहे ज्याचा तळ कोणीही पाहू शकत नाही. प्रमिला चहा घेऊन आली आणि म्हणाली, आई तू काय विचार करत आहेस? पुन्हा तू त्याबद्दल विचार करत आहेस का? निलिमाताई तिच्या पदराने डोळे पुसत होत्या. नाही ग प्रमिला, मला फक्त जुन्या आठवणी आठवत होत्या. जगासाठी रोहन एक गुन्हेगार होता, पण निलिमाताईंसाठी तो अजूनही तोच लहान मुलगा होता ज्याला तिने चालायला शिकवलं होतं. एक आई तिच्या मुलाला तुरुंगात पाठवू शकते, पण ती त्याला तिच्या हृदयातून कधीच काढून टाकू शकत नाही. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. पोस्टमॅन आला. निलिमाताईंसाठी एक पत्र आले आहे. ते तुरुंगातून होते. जेल हा शब्द ऐकताच प्रमिलाच्या हातातून चहाचा कप खाली पडला. निलिमाताईंचे हृदय धडधडू लागले. तिने थरथरत्या हातांनी पिवळा लिफाफा घेतला. पत्र तुटलेल्या हस्ताक्षरात होते. निलिमाने चष्मा लावला आणि पत्र वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिले होते, पूज्य आई, मला माहीत आहे की मला आता तुला आई म्हणण्याचा अधिकार नाही. मी खरोखर ज्या नरकात आहे त्याचा मी खरा हक्कदार आहे. आई, इथली भाकरी खूप कडक आहे. ती चावल्यावर माझे दात दुखतात. मग मला आठवते की तुला मी किती दिवस उपाशी ठेवलं. तहान लागूनही मी तुला पाणी प्यायला दिले नाही. तुला एक घोट पाण्यासाठी तळमळत ठेवलं आणि आज इथे मला घाणेरडं पाणी प्यावं लागत आहे. मग मला आठवते की तू पाण्यासाठी कशी तळमळत होतीस. आई, मला माफ करू नकोस. मी तुझ्या माफीचा पात्र नाही. माझी फक्त एकच विनंती आहे आई, शक्य असेल तर एकदा मला भेटायला ये. फक्त एकदा. मला तुझ्या पायांना स्पर्श करून शेवटचा श्वास घ्यायचा आहे. कदाचित तुझ्या पायांची धूळ माझ्या आत्म्याला थोडी शांती देईन. तुझा दुर्दैवी मुलगा रोहन. निलिमाताई जमिनीवर बसून रडू लागल्या. तिने कागद छातीशी धरून मिठी मारली. प्रमिला रागाने म्हणाली, आई, हे रोहनचे आणखी एक नाटक असले पाहिजे. आपण तिथे जाऊ नये असे मला वाटते. तो मगरीचे अश्रू ढाळत आहे, कारण त्याला वाटलं असेल की असे बोलून आपण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्की करू. निलिमाताईंनी ओल्या डोळ्यांनी प्रमिलाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम आणि कठोरतेचे युद्ध सुरू होते. ती हळुवारपणे म्हणाली, मला माहीत आहे प्रमिला, तो कदाचित नाटक करत असेल, पण जर ते खरे असेल तर, जर माझा मुलगा रोहन खरोखर सुधारू इच्छित असेल तर, एक आई म्हणून मी त्याला शेवटची संधी देऊ नये का?
प्रमिलाने तिच्या आईला आधार दिला, तिला उठवले आणि म्हणाली, आई, तू भोळी आहेस, पण जर तुला रोहनला भेटायचे असेल तर मी तुला घेऊन जाईन. पण लक्षात ठेव, आपण तिथं त्याला मुक्त करण्यासाठी जात नाही, तर त्याला झालेला पश्चात्ताप खरा आहे की नाही हे पाहण्यासाठी जात आहोत. रविवारी सकाळी सेंट्रल जेलचा जड लोखंडी दरवाजा एका भयानक आवाजाने उघडला. निलिमाताईचे हृदय कोरड्या पानासारखे थरथर कापले. प्रमिला व्हीलचेअरवर बसलेल्या निलिमाताईंना हळूहळू बैठकीच्या खोलीकडे घेऊन जात होती. उंच तुरुंगाच्या भिंतीवरून वाहणाऱ्या वाऱ्यात एक विचित्र दुःख होतं. गुन्हेगारांच्या नातेवाईकांची गर्दी सगळीकडे जमली होती. रडणाऱ्या महिला, घाबरलेली मुलं, पण निलिमाताईंच्या नजरा फक्त त्या लोखंडी जाळीवर होत्या, ज्याच्या पलीकडे त्यांचा मुलगा रोहन येणार होता. प्रमिला, तो मला ओळखेल का गं? निलिमाताईंनी थरथरत्या आवाजात विचारलं. प्रमिलाने तिच्या आईच्या खांद्यावर हात ठेवला. आई, तो एक गुन्हेगार आहे, पण तो तुझा मुलगा आहे, म्हणून तुला फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. तेवढ्यात एका पोलिसाने ओरडून सांगितले, कैदी क्रमांक 402 रोहन कुमार. जाळीच्या पलीकडे एक सावली दिसली. तो माणूस प्रकाशात आला. तेव्हा निलिमाताईंनी ओरडून तिच्या साडीच्या पदरात तिचा चेहरा लपवला. रोहन तिच्या समोर उभा होता, पण हा तो रोहन नव्हता जो त्याच्या आईला सूट आणि बूट घालून आज्ञा देत असे. तिच्यासमोर एक शरीराने सुकलेला व्यक्ती उभा होता. त्याचे केस गेलेले होते आणि त्याच्या डोळ्यांखाली खोल काळी वर्तुळं आली होती. तो त्याच्या वयापेक्षा 20 वर्षांनी मोठा दिसत होता. त्याची पाठ वाकली होती, जणू काही पापांचे ओझे त्याला दाबत होते. रोहनने हळूहळू डोके वर केले. त्याची आई ग्रिलच्या दुसऱ्या बाजूला बसलेली दिसताच तो घाणेरड्या जमिनीवर गुडघे टेकून बसला. आई, त्याच्या घशातून येणारा आवाज एखाद्या प्राण्यासारखा कण्हारा होता. निलिमाताईंनी व्हीलचेअरवरून उठण्याचा प्रयत्न केला. प्रमिलाने तिला आधार दिला आणि ग्रिलजवळ गेली आणि तिचे थरथरणारे हात त्यावर ठेवले. रोहन, निलिमाताई ओरडल्या. रोहन बाळा, ही स्वतःची काय अवस्था करून घेतलीस? इथे तुला चांगले अन्न मिळत नाही का रे? रोहनला रडू कोसळले. त्याने ग्रिलवर डोके आपटले. मला अन्न मिळते आई, पण ते माझ्या घशातून जात नाही ग. जेव्हा जेव्हा मी भाकरीचा तुकडा तोडतो ना, तेव्हा मला तुझा सुकलेला चेहरा आठवतो. जेव्हा तू मला पाणी मागत होतीस, आई, इथले पाणी कडू लागते. प्रमिला शांतपणे पाहत उभी राहिली. ती रोहनच्या डोळ्यात खोटे शोधत होती, पण आज त्याच्या डोळ्यात फक्त अपराधीपणाची भावना होती. रोहनचे हात पुढे करून ग्रिलमधून आईच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आई, मला माहीत आहे की प्रमिला दिदी मला कधीच माफ करणार नाही आणि ते तिने कधी करू देखील नाही, कारण त्यावेळी मी एक राक्षस झालो होतो. अन्वीच्या बोलण्यात आणि पैशाच्या लोभात मी विसरलो होतो की तू तीच आई आहेस जिने बाबा गेल्यावर मला वाढवण्यासाठी आपले तारुण्य अर्पण केले. तो खूप रडला. आई, मला इथून बाहेर काढू नकोस, मी त्याच लायकीचा आहे. फक्त एकदा सांग की तू मला माफ केलंस. जर मी तुझ्या माफीशिवाय मेलो ना आई, तर माझ्या आत्म्याला नरकातही जागा मिळणार नाही ग. संपूर्ण बैठक खोली शांत झाली. उपस्थित सैनिक आणि इतर कैदी देखील या आई आणि मुलाला पाहत राहिले. निलिमाताईंचे मातृप्रेम ओसंडून वाहत होते. तिने तिच्या बोटांनी रोहनचे अश्रू पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. निलिमा जड आवाजात म्हणाली, माझ्या बाळा, आई कधी कधी तिच्या मुलावर रागू शकते रे, पण ती त्याचा द्वेष करू शकत नाही. ज्या दिवशी तू मला पाण्यासाठी तरसवले ना, मला उपाशी ठेवले ना, त्या दिवशी माझे हृदय तुटले होते. पण आज तुझ्या अश्रूंनी ते तुटलेले हृदय पुन्हा भरून काढले आहे. निलिमा क्षणभर थांबली आणि तिने पुढे जे म्हटले ते मानवतेचे उदाहरण आहे. आई म्हणून मी तुला माफ करते रोहन. माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. पण रोहनने आशेचे डोके वर करून पाहिले. पण मग निलिमा कठोरपणे म्हणाली, मी तुला कायद्यापासून वाचवणार नाही. तुला ही शिक्षा पूर्णपणे भोगावी लागेल, कारण सोने देखील आगीत तापल्यानंतरच शुद्ध होते. तू केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी तुला ही शिक्षा भोगावीच लागेल. ज्या दिवशी तू तुरुंगातून बाहेर येशील ना, त्या दिवशी तू त्या लोभी प्राण्याप्रमाणे नाही, तर माझा मुलगा रोहन म्हणून परत येशील. रोहनने मान टेकवली. त्याला त्याची आई काय म्हणत आहे ते समजले होते.
त्याला शुद्धीकरण हवे होते, सुटका नाही. तो म्हणाला, ठीक आहे आई, मी वचन देतो, मी तुला एक दिवस खरोखर बदलून दाखवेन आई. भेटीची वेळ संपल्याचे संकेत देणारी घंटा वाजली. पोलिसांनी रोहनला ओढायला सुरुवात केली. रोहन त्याच्या आईकडे मागे वळून वळून पाहत राहिला. निलिमाताईसुद्धा त्याला पाहतच होत्या, जोपर्यंत तो अंधारात नाहीसा होत नाही. 3 वर्षानंतर आज प्रमिलाच्या घरी सत्यनारायण कथा होती. निलिमाताई आता पूर्णपणे निरोगी झाल्या होत्या, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. तेवढ्यात एक माणूस अंगणात आला. साधे कपडे, वाढलेली दाढी आणि हातात एक छोटी बॅग होती. तो रोहन होता. चांगल्या वर्तनामुळे त्याची शिक्षा कमी झाली होती. प्रमिला रोहनला पाहून धक्क झाली. तिला आणखी एक नाटक होण्याची भीती वाटत होती. पण रोहन सरळ गेला आणि निलिमाताईंच्या पायाजवळ नतमस्तक झाला. निलिमाताईंनी त्याला उचलले आणि त्याला मिठी मारली. आज रोहनच्या डोळ्यात लोभ नव्हता, तर सेवेची भावना होती. रोहनने प्रमिलाच्या समोर हात जोडले. दीदी, मी इथे कोणताही वाटा मागण्यासाठी आलो नाही गं. मी फक्त माझ्या आईची सेवा करण्यासाठी आलो आहे. मला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जागा दे, मी नोकर म्हणून राहीन. हसत हसत प्रमिलाने रोहनचे औक्षण केले. आईच्या पायाशी स्वर्ग शोधणारा मुलगा नोकर नसून या घराचा श्रावणकुमार आहे. निलिमाताईंनी जगाला शिकवले होते की प्रेमाची किंमत पैशाने नाही, तर मूल्यांनी आणि क्षमेने केली जाते. एका आईने कठोर होऊन आपल्या मुलाला माणूस बनवले होते. तर प्रेक्षक मित्रांनो, ही निलिमाताईंची कहाणी होती, जिने हे सिद्ध केले की आईचे हृदय मेणासारखे मऊ आणि गरज पडल्यास दगडासारखे कठीणही होऊ शकते. रोहनला त्याची चूक सुधारण्याची संधी मिळाली, कारण त्याची आई आज जिवंत होती. पण लक्षात ठेवा, वेळ आणि मृत्यू कोणालाही दुसरी संधी देत नाही. जीवनाच्या धावपळीत आणि पैशाच्या लोभात आपण अनेकदा बोटे धरून चालायला शिकवणारे जुने हात झटकून टाकतो. आपण विसरून जातो की ज्या इच्छा आणि मालमत्तेसाठी आपण लढत आहोत, ती खरी संपत्ती म्हणजे आपले पालक आहेत. तुम्ही या जगात सर्व काही पुन्हा मिळवू शकता, पैसा, संपत्ती, प्रसिद्धी. पण एकदा तुमचे पालक गेले की कोट्यावधी पैसे खर्च करूनही तुम्ही त्यांना एका क्षणासाठीही परत आणू शकत नाही. प्रेक्षक मित्रांनो, जर का आजची कहाणी तुमच्या हृदयाला भिडली असेल, निलिमाताईंच्या वेदना अनुभवल्यानंतर तुमचे डोळे ओले झाले असतील, तर माझी तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे. प्रेक्षक मित्रांनो, दररोज आम्ही तुमच्यासाठी अशा कहाण्या घेऊन येतो, तर कहाणीला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कहाणी खरंच मनापासून आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.